नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या YouTube चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर दिनांक 7 ऑक्टोबर पासून नागपूर महानगरपालिकाचे पेपर सुरू होत आहेत. तर त्या अनुषंगाने आपण काल KDMCच्या पेपरचे काय ॲनालिसिस केले. तर आज आपण काय बृहमुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे बृहमुंबई महानगरपालिका पेपरचे विश्लेषण करणार आहोत. ठीक आहे. तर हा आम्ही दिलेला पेपर आहे, BMCचा पेपर. मी काय लॉजिक आणि ट्रिक्स वापरल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज मी सांगणार आहे. तर फर्स्ट आन्सर कीने मला रा स्कोर माझा होत होता 80, म्हणजे नॉर्मलायझेशन वगैरे होऊन मला 80 मार्क पडले होते. त्यानंतर सेकंड म्हणजे रा स्कोरच माझा 80 होता. त्याच्यानंतर सेकंड की आली, त्याच्यामध्ये 2 मार्क कमी झाले, म्हणजे माझे 78 मार्क झाले आणि काय झाला त्यातच माझ्या स्वप्नाची राखांगोळी झाली. ओके. तर टोटल जागा एसी कॅटेगरीच्या 47 होत्या आणि कट ऑफ 177 वर लागला आणि मला 175 पडले नॉर्मलायझेशन नंतर. ठीक आहे. आता बघू, आता वेटिंगमध्ये क्लिअर होईल अशी शक्यता आहे. तर बघू आता काय होते. तर या जर पेपरचा पॅटर्न आपण बघितला तर याच्यामध्ये काय 4 सेक्शनमध्ये पेपर झाला. 4 सेक्शनमध्ये झाला. सेक्शन 1, सेक्शन 2, सेक्शन 3 आणि सेक्शन 4. तर सेक्शन 1 मध्ये मराठीचे 6 प्रश्न होते. त्याच्यानंतर इंग्लिशचे किती 6 प्रश्न. त्यानंतर मग जीकेचे 6 आणि रिझनिंगचे 7 असं सेक्शन 1 मध्ये होतं. आणि मग सेक्शन 2 मध्ये काय म्हणजे पहिल्या सेक्शन मध्ये 25 प्रश्न, सायकल संभ्रा 18 आणि सायन्सचे 24 आणि 1 25. सेक्शन 2 मध्ये सुद्धा सेमच, मराठीचे 6, इंग्लिशचे 6. आता याच्यामध्ये काय जीकेचे 7 प्रश्न झाले आणि रिझनिंगचे 6 प्रश्न झाले. म्हणजे प्रत्येक सेक्शन मध्ये काय एक कोणता तरी विषय 7 याचा राहत होता, 7 प्रश्नाचा, आणि जे बाकीचे राहत होते ते 6 प्रश्नाचा असा एक संच राहत होता. ठीक आहे. तर असे किती 4 सेक्शन मध्ये पेपर झाला. ठीक आहे. हा माझा पेपर आहे. कधी 5/12/2024 ला झाला पेपर. 5/12/2024. ओके. कधी 12:30 ते 2:30ची शिफ्ट होती. ठीक आहे. 12:30 ते काय 2:30ची शिफ्ट होती. एक्झिक्युटिव्ह असिस्टंट क्लर्कचा पेपर होता. ओके. तर प्रश्न क्रमांक 1 आपण बघू. आता बघा सेक्शन सुरू झालं इथून. एकच मिनिट. तर काय सेक्शन फर्स्ट होता हा. याच्यामध्ये काय मराठी ग्रामर पहिल्यांदा होता. सो खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. ठीक आहे. पहिलाच प्रश्न होता, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोगाचा प्रश्न होता. शेतकऱ्यांनी फुलांची रोपे लावली. ठीक आहे. आता रोपे लावणारे कोण? शेतकरी. तर शेतकरी काय झाले या वाक्यातील कर्ता झाला. जर कर्त्याला प्रत्यय लागलेला असेल तर तो कर्तरी प्रयोग होत नाही, त्याच्यामुळे हा ऑप्शन कटला. भावी प्रयोगासाठी काय कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय आवश्यक आहे. ठीक आहे. आता इथे शेतकऱ्याने फुलांची रोपे लावली. लावणारा कोण? शेतकरी. लावलेली काय? रोपे. लावलेली काय? रोपे. त्याच्यामुळे काय याच्यामध्ये भावी प्रयोग येणार नाही. ओके. त्यानंतर काय तर शेतकऱ्यांनी फुलांची रोपे लावली. ठीक आहे. आता कर्मणी प्रयोगाची डेफिनेशन काय तर कर्माला प्रत्यय लागत नाही. तर इथं कर्माला प्रत्यय आहे का? रोपेला प्रत्यय नाही. त्याच्यामुळे काय हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. ठीक आहे. शेतकऱ्यांनी फुलाची रोपे लावली हे वाक्य कसं आहे तर कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. त्यानंतर खूप सोपी काय उतारा होता पॅसेज मराठीचा. इझिली तुम्ही जर वाचलात एका वाचण्यामध्ये तुम्हाला प्रश्नाचे सगळे उत्तर आले असते. खूप सोपी पॅसेज. आता तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धावरती हा प्रश्न म्हणजे पॅसेज होता. तर याच्यामध्ये आता आपल्याला बेसिक बेसिक गोष्टी माहित आहे त्यांच्याबद्दल. त्यांच्या पत्नीचे नाव यशोधरा होते, मुलाचे नाव राहुल होते. ओके. तर काय यशोधरा कोणाला घेऊन उभी आहे? तर आपल्याला माहित आहे त्यांचा मुलगा कोण? राहुल. तर ऑब्व्हियसली तुम्ही जर पॅसेज जरी नाही वाचला तरी तुम्ही प्रश्नावरूनच काय प्रश्नावरूनच तुम्ही काय उत्तर काढू शकता. ओके. सो बेसिक लॉजिक होता. या प्रश्नाला मला सोडवायला जास्त वेळ लागला नाही, कारण मी लहानपणापासून सिद्धार्थ गौतम बुद्धांना खूप वाचलेलं आहे. ओके. त्यानंतर मग काय शिल्पातील बैलाचे खांदे, शिल्पातील बैलाचे खांदे केवढे आहेत? तर ते घागरे एवढे. ते पॅसेज मध्ये दिलेलं आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. यशोधरेला गौतम कुणाच्या रूपात भेटतो? काय यशोधरेला गौतम कुणाच्या रूपात भेटतो? तर भिक्षुकच्या रूपात भेटतो. ओके. त्यांनी काय वयाच्या 29व्या वर्षी गृहत्याग केलेला होता आणि बुद्ध पौर्णिमेला त्यांना काय ज्ञान प्राप्ती झालेली होती.
आणि महापरिनिर्वाण सुद्धा त्याच दिवशी झाले. हम्म. चिरनिद्रेतील बुद्धाचे महानिर्वाण कोण पाहत आहेत काय? चिरनिद्रेतील बुद्धाचे एक मिनिट. चिरनिद्रेतील बुद्धाचे महानिर्वाण कोण पाहत आहेत? तर कोण? अनेक देव पाहत आहेत. ठीक आहे, अनेक देव पाहत आहेत. हे पॅसेज मधून तुम्हाला उत्तर मिळून जाईल. त्याच्यानंतर काय प्रश्न होता? एकच मिनिट. बुद्ध कुठे निजला आहे? ठीक आहे, बुद्ध कुठे निजला आहे? तर कुठे? दगडी पलंगावर निजलेले आहेत. ओके. तर पॅसेज मधून सॉल्व्ह होत होता. खूप सोपे सोपे प्रश्न होते. तर सेक्शन 1 मध्ये मराठीचे किती झाले प्रश्न? 6. ओके. त्यानंतर काय? इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामरचा पहिला प्रश्न होता. आयडेंटिफाय द सेंटेन्स विच इज करेक्टली स्पेल. ओके. तर आता इथे बघा, द ॲक्युस्टिक. ॲक्युस्टिक कशी स्पेलिंग आपण कधी बघितलं का नाही? ठीक आहे. परफॉर्मन्स ठीक आहे. त्यानंतर मग काय? कॅप्टिवेटेड सुद्धा ठीक आहे आणि ऑडियन्स सुद्धा ठीक आहे. ओके. ज्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर द ऑकॉस्टिक. हे सुद्धा इथे स्पेलिंग चुकीची दिली आहे. ऑकॉस्टिक. तर ऑकॉस्टिकची एक्युरेट स्पेलिंग कशी आहे? ठीक आहे. ACOUSTIC. ठीक आहे. बाकी मग फक्त या स्पेलिंग मध्ये चुकीचं दिलं होतं. ओके. अकॉस्टिकची जर स्पेलिंग पाहिलं, इथं चुकीची दिली आहे, इथं चुकीची दिली आहे आणि इथं सुद्धा चुकीची दिलेली आहे. तर बरोबर कुठे आहे? तर फक्त ऑप्शन 4 मध्ये बरोबर दिलेली आहे. हा प्रश्न सुद्धा खूप सोपी कॅटेगरीचा होता, पण माझा चुकला. द चिल्ड्रेन प्ले विथ देअर काय? न्यू टॉयज इन द बॅकयार्ड. ठीक आहे. न्यू टॉयज इन द बॅकयार्ड. तर मी काय मारलो? त्याचा सम मारलं होतं, त्याच्यामुळे माझा हा प्रश्न चुकलेला होता. द चिल्ड्रेन प्ले विथ देअर सम टॉयज इन द बॅक यार्ड असं मी मारलं होतं, पण त्याचं उत्तर काय? ते द चिल्ड्रेन प्ले विथ देअर न्यू टॉयज इन द बॅकयार्ड असं त्याचं उत्तर येत होतं. ओके. आता याच्यामध्ये आय फिल इन द ब्लँक्स यू अ मेसेज वेन आय रीच होम. ठीक आहे. हे वाक्य आहे कंजक्शनचं. ठीक आहे. वेन लागला म्हणजे काय? वाक्य कंजक्शनचं. आणि कंजक्शनच्या वाक्यामध्ये काय? एक वाक्य हे जर हे काय V1 आहे ना, रिच V1 आहे, तर आपल्याला काय मॉडेल ऍक्च्युअली वर्ब सुद्धा काय पाहिजे? V1च पाहिजे. तर त्याच्यामुळे काय? विल प्लस V1 हे उत्तर येईल. ओके. सो काय? आय विल सेंड यू अ मेसेज वेन आय रीच होम. ठीक आहे. आता कंजक्शन असल्यामुळे काय? हे ते मॉडेल ऍक्च्युअलीचं वाक्य येते आणि याच्यामध्ये काय? वर्बचं पहिलं फॉर्म आहे इथे, तर इथे सुद्धा काय? वर्बचं पहिलं फॉर्म. ठीक आहे. इथे जर रिच असतं तर इथे काय आलं असतं? वुड सेंट आलं असतं. ठीक आहे. ओके. जर प्रेझेंटचा वर्ब असेल तर प्रेझेंटची मॉडेल ऍक्झिलरी पाहिजे कंजक्शनच्या वाक्यामध्ये. पाचची असेल तर मग पाचची मॉडेल ऍक्झिलरी पाहिजे. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. आता काय याच्यावरून आपण सिम्पली सॉल्व्ह करू शकतो की नेक्स्ट मंथ. ठीक आहे. आता नेक्स्ट म्हणजे पुढच्या महिन्यात, म्हणजे काय? भविष्याची गोष्ट होत आहे. तर भविष्यासाठी काय वापरतो? विल बाय. वी विल काय? वी विल एक मिनिट. वी विल बाय अ न्यू कार नेक्स्ट मंथ. ओके. सो आपण काय वापरतो नेक्स्ट मंथ साठी? नेक्स्ट मंथ म्हणजे काय? तर फ्युचर बद्दल बोलत आहे, त्याच्यामुळे काय? वी विल बाय अ न्यू कार नेक्स्ट मंथ. ओके. खूप सिंपल प्रश्न होता. त्याच्यानंतर काय तुम्हाला वर्बचे चारही फॉर्म असणे माहीत असणे आवश्यक आहे. ठीक आहे. V1, V2, V3 आणि V4. तर याच्यामध्ये काय? फिल इन द ब्लँक्स विथ अ सिम्पल पास्ट टेन्स. ओके. काय? फिल इन द ब्लँक्स विथ सिम्पल पास्ट टेन्स. यस्टरडे शी फिल इन द ब्लँक्स रन द मॅरेथॉन. आता काय? रनचं आपल्याला पास्ट टेन्स करायचं होतं. तर रनचे काय चार फॉर्म कोणकोणते आहेत? आधी रन येते. ठीक आहे. रन. ओके. त्याच्यानंतर सेकंड फॉर्म काय? तर रॅन. ठीक आहे. थर्ड फॉर्म काय? पुन्हा रन आहे. आणि फोर्थ फॉर्म काय? तर रनिंग. काय? रनिंग. फोर्थ फॉर्म काय? रन, रॅन, रन आणि रनिंग. ठीक आहे. असे चारही फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा. ओके. सो याचं काय येईल उत्तर? रनचं रॅन होईल. काय? रनचं काय होईल? रॅन. रॅन हे उत्तर येईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द काय? मोस्ट word segment that substitute replace the bracket segment correctly and
complete the sentence meaningfully. If no correction is required, choose no correction required. आता काय by the time, ठीक आहे, by the time show is airing, hopeful the power connection will restore. तर याचं उत्तर काय येत होतं? by the time the by the time show airs will be restore. इथं काय पाहिजे होतं? will storeच्या जागी will be restore असं पाहिजे होतं. ठीक आहे. आता हा प्रश्न मी कसा सोडवला? आता याचं मला काहीच माहित नव्हतं, फक्त एक शब्द माहित होता, तो म्हणजे काय? तवांग. तवांग बद्दल मी वाचलेलं होतं. ठीक आहे, तवांग. तर हे तवांग कुठं आहे? तर अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. तर मी फक्त या तवांग वरून काय मारलं? अरुणाचल प्रदेश मारलेलं होतं. त्या अनुषंगाने काय माझं उत्तर बरोबर आलेलं होतं. भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या बालीपारा चारडवार तवांग रोडवरील 500 मीटर लांबीच्या नेचीपू बोगद्याचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर अरुणाचल प्रदेश राज्यात करण्यात आलेले होते. ठीक आहे. तर हा बेसिक काय, जर तुम्हाला बेसिक माहित असेल प्रत्येक राज्याबद्दल तर तुमचे प्रश्न बरोबर येऊ शकतात. ओके. आता मी इथे काय लॉजिक लावला. ठीक आहे, इथे काय लावला? लॉजिक लावला. या प्रश्नाचं मला काहीच नव्हतं माहित. यांना मार्च 2023 मध्ये मुखवटे तयार करणे या कलेसाठी पद्मश्री पुरस्कार मिळाला. ठीक आहे. आपण एवढा वाचतो पण एवढा डीप मध्ये वाचत नाही की पद्मश्रीचे पूर्ण, कारण की भरपूर लोकांना काय पद्मश्री मिळतात, जवळपास 118, 119. तर यावर्षी तर 119 लोकांना पद्मश्री मिळाली आहे. तर त्याच्यामुळे 119 लोक लक्षात ठेवणे पॉसिबल नाही. त्याच्यामुळे आता काय, आता याच्यामध्ये दोन ऑप्शन दिसले मला. काय? प्रीतिकाना गोस्वामी आणि हेमचंद्र गोस्वामी. आता गोस्वामी दिसत आहे. ठीक आहे. या दोन पैकी एक उत्तर मला माहित होतं कोणतरी, पण आता कोणत्या परफेक्ट माहित नव्हतं. तर मी श्री हेमचंद्र गोस्वामी मारलं, तर ते माझं उत्तर बरोबर आलं. ठीक आहे. कधी कधी लक आपल्याला साथ देते. त्याच्यानंतर आता काय पेपर होता बीएमसीचा. तर इथे खूप सिंपल लॉजिक लावायचं होतं. काय? विथ विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन डज द एअर मॉनिटरिंग रिसर्च लॅबोरेटरी डिपार्टमेंट मेजर द लेवल ऑफ पोल्युटन्स. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय, आता जे काय पोल्युटन्स वगैरे कोण मोजते तिथं? कुठलं? मुंबईचं. तर कोण? एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट ऑफ बीएमसी. ठीक आहे. प्रश्न जेव्हा बीएमसीचा आहे, आता तुमचा नागपूर महानगरपालिकेचा पेपर आहे, तर महानगरपालिकेसंबंधित जर तुम्हाला काही दिसत असेल पेपरमध्ये, तर ते तुम्ही ऑप्शन टिक करून घ्या. उत्तर बरोबर येऊन जाण्याची शक्यता आहे. प्रश्न आधी वाचा, जर काही येत नसेल तर मग अशा प्रकारे उत्तर मारू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आझादी का अमृत महोत्सव याचा एक भाग म्हणून काय, येथे सांस्कृतिक आणि साहित्य अकादमीने 12 ते 14 जुलै दरम्यान संस्कृत समुन्मेषा संस्कृत ही तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश असणारे 3 दिवसीय राष्ट्रीय संस्कृत अधिवेशन आयोजित केले. तर कुठे? नवी दिल्ली येथे. ठीक आहे. जर काही येत नसेल तर नवी दिल्ली मारून मोकळं व्हायचं. ओके. आता इथे माझा लॉजिकचा यूज केला मी, पण लॉजिक कधी कधी लागत नाही. ओके. सो काय, जानेवारी 2024 मध्ये हवामान बद्दल कामगिरी निर्देशांकात भारताचा खालीलपैकी कोणता क्रमांक आहे? ठीक आहे. जर तुम्ही निर्देशांक चांगल्या प्रकारे वाचला असेल तर नो डाऊट. ठीक आहे. आता यावर्षीचे तुम्ही महत्वाचे निर्देशांक वाचून ठेवा. ठीक आहे. जसा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये भारताची रँक किती आहे? तर 130वी आहे. त्याच्यानंतर मग आपला ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये किती आहे? तर 105 आहे की 115? मला तुम्ही सांगा. 105 असेल आय थिंक ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये. त्याच्यानंतर आनंदी अहवालामध्ये भारताची रँक 118 आहे, हे कन्फर्म आहे. ते 105 किंवा 115 याच्यामध्ये मी थोडा कन्फ्युज आहे, तर तुम्ही एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके. तर काय, आता हा याचा क्रम लावला. आता मला याचं उत्तर नव्हतं माहित. 6. ठीक आहे. काय 6, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर मग 8 आणि त्याच्यानंतर मग 9. ठीक आहे. तर आता काय 9 आणि 6 तर काढूनच टाकायचे. ठीक आहे. हा आधी मी केडीएमचा पेपर घेतला, तिथं सुद्धा हे लॉजिक सांगितलं होतं तुम्हाला. ठीक आहे. आता 7, 8 या दोन पैकी मला एक ऑप्शन करायचा होता. ठीक आहे. तर मी 8 क्लिक केलं, तर हे उत्तर माझं चुकलं. तर उत्तर काय होतं? 7 होतं. ठीक आहे. तर 50-50 चान्स मध्ये उत्तर बरोबर येण्याची शक्यता कधी कधी नसते, कधी कधी उत्तर बरोबर पण येतं. ओके. त्याच्यामुळे काय 7वी रँक होती. ओके. त्यानंतर प्रश्न होता काय, महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर बृहमुंबई महानगरपालिकेचे बीएमसीचे प्रशासक म्हणून कोणी नियुक्ती करण्यात आली? ठीक आहे. कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कोणाची? महापालिका आयुक्ताची नियुक्ती करण्यात आलेली होती. ओके. त्याच्यानंतर मग रिझनिंगचे प्रश्न. ठीक आहे. काय, खालील मांडणीमध्ये अशा किती समसंख्या आहेत ज्यापैकी प्रत्येकाच्या लगेच आधी आणि नंतर विषम संख्या येते? ठीक आहे. काय, अशा किती समसंख्या आहेत
ओके, अशा किती समसंख्या आहेत ज्यापैकी प्रत्येकाच्या लगेच आधी आणि नंतर काय विषम संख्या येते, विषम संख्या येते. ओके, आधी आणि नंतर काय येते, विषम संख्या येते. अशा किती समसंख्या आहेत. ओके, तर अशा प्रकारे आधी मांडणी करून घ्यायची. विषम सम विषम. आता पहिल्यांदा पाचच समसंख्या कुठे आहे, 4. ओके, एक मिनिट मी याला हायलाइट करतो. ठीक आहे. तर काय हे हे सम, हे विषम आणि हे विषम. ओके, सो आता काय आपल्याला आधी पाहायचं आहे मधामध्ये समसंख्या आणि त्याच्या दोन्ही बाजूला विषम संख्या. 4 दिसतंय का तुम्हाला, 4? ही समसंख्या झाली. याच्या आधी 7 हे विषम संख्या आणि 5 सुद्धा काय विषम संख्या आहे. 2 हे समसंख्या पण त्याच्या इकडे विषम संख्या 1 आहे, पण इकडे काय 8 हे समसंख्या आहे. ओके, आता 8 बघा, 8च्या आधी 2 आणि 9 हे सुद्धा नाही येणार. 5च्या आधी 5चा काही संबंधच नाही. 4च्या आधी इकडे विषम आहे, इकडे सम आहे, हे सुद्धा काही कामाचं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर मग 8 जर बघितलं, 8 नाही, आता 9. 9 9 बघा. 9 हे विषम संख्या आहे, आपल्याला समसंख्या पाहिजे. ठीक आहे. हे सुद्धा येणार नाही. ओके, एक मिनिट. तर मधली संख्या काय आपली पाहिजे होती, समसंख्या पाहिजेत ना, मधली संख्या समसंख्या. ओके, त्याच्या आधी विषम संख्या. तर 8 नाही, 9 सुद्धा नाही, 6. 6 बघा, 6च्या आधी 6 ही समसंख्या आहे, त्याच्या आधी दोन्ही विषम संख्या आहेत, 2 संख्या झाल्या. त्याच्यानंतर मग 4. 4 ही समसंख्या आहे, त्याच्या दोन्ही बाजूला काय विषम संख्या आहेत. त्यानंतर कोणती संख्या राहिली आपली, 8. 8च्या आधी काय विषम संख्या आहेत दोन्ही बाजूला, त्याच्यामुळे किती झाले, 1 2 3 4. 4 हे काय होतं आपलं उत्तर होतं. ओके, खूप सिंपल प्रश्न असतात. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही आधी मांडणी करून घ्या आणि त्याच्यानुसार मग तुम्ही प्रश्न सोडवा. हा तर प्रश्न खूप सोपे आहे, तुम्ही ठीक आहे इझिली सॉल्व्ह करू शकता. याच्यात काही असं सोडून देण्यासारखं नाही. ठीक आहे. काय दिलेले समीकरण, एक मिनिट. दिलेले समीकरण संतुलित करण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करावी लागेल. ठीक आहे. तर काय गुणाकार आणि बेरीजची अदलाबदल केल्यानंतर तुमचं उत्तर आलेलं असेल. ओके, तर तुम्ही मी पीडीएफ देईन टेलिग्राम चॅनलला. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. प्रशिक मॅथ अकॅडमी हे माझ्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे, तुम्ही जॉईन करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला ही पीडीएफ मिळून जाईल आणि मग ही पीडीएफ तुम्ही काय टाइम लावून सोडवा. म्हणजे मॅथचे प्रश्न तुम्ही एकदा बघून घ्या कशा प्रकारे येतात. मॅथचे प्रश्न नाही पण पूर्ण रिझनिंगचेच प्रश्न होते, तर रिझनिंगचे प्रश्न तुम्ही एकदा बघून घ्या. म्हणजे काय हे नागपूर महानगरपालिका जी भरते त्याच्यामध्ये तुम्हाला काम येईल. ओके, तोच पॅटर्न सेम असतो त्याच्यामुळे. पुन्हा त्याच टाईपचा थोडा प्रश्न होता हा. दिलेले काय मालिकेत लगत आलेल्या चिन्ह आणि नंतर व्यंजन आहे असे किती स्वर आहेत. ओके, तर आधी काय पाहिजे आपल्याला, चिन्ह पाहिजे. ओके, चिन्ह पाहिजेत. त्यानंतर काय पाहिजे, तर व्यंजन पाहिजे. ओके, त्यानंतर काय पाहिजे, व्यंजन पाहिजेत. आणि असे किती स्वर आहेत. दिलेल्या मालिकेत लगत आधी चिन्ह आणि नंतर व्यंजन असणारे स्वर किती. ओके, असा प्रश्न होता. हे झाले आपले स्वर. काय स्वर, स्वर स्वराच्या आधी काय सिम्बॉल आणि त्याच्यानंतर काय तर व्यंजन, असे किती आहेत. ओके, तर स्वर कोणकोणते येतात पहा. ई आहे स्वर. ओके, ई स्वर आहे आपला. त्याच्या आधी काय आहे का सिम्बॉल आहे का नाही. त्याच्यानंतर कोणता आहे ए. एच्या आधी सिम्बॉल आहे का नाही. त्याच्यानंतर आपलं व्यंजन आपला स्वर कोणता आहे यू. यू आहे. त्याच्या आधी सिम्बॉल आहे का आहे आणि त्याच्यानंतर व्यंजन आहे का आहे. तर एक हा एक मिळाला आपल्याला. त्याच्यानंतर स्वर दिसत आहे का, हा स्वर दिसत आहे. त्याच्या आधी सिम्बॉल आहे पण त्याच्यानंतर स्वर आहे सुद्धा, हा सुद्धा नाही येणार. ठीक आहे, तर किती आहे, हा फक्त एकच आहे. ओके, कोणता सॉरी हा याच्या हा जो स्वर आहे याच्या आधी काय आहे तर सिम्बॉल आहे, त्याच्यानंतर काय तर व्यंजन आहे, त्याच्यामुळे फक्त हे एक उत्तर येणार. ओके. त्याच्यानंतर हा प्रश्न खूप सोपी प्रश्न आहे, तुम्ही याला पाहून घ्या. काय नाही, सिंपल आहे. याला काय सर्व अक्षर गटातील काय प्रत्येक अक्षर हे इंग्रजी वर्णमालाक्रमाने त्याच्या पुढील अक्षराने बदलले तर मिळणाऱ्या किती अक्षर गटाच्या शेवटी स्वर असेल. ठीक आहे, तर आपण काय केच्या नंतर काय के आय जे के एल. ओके, त्याच्यानंतर काय एबीसीडी एच आय. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आय, त्याच्यानंतर सी नंतर डी. ठीक आहे, असे काय सर्वांचे क्रम लावायचे आपण. त्याच्यानंतर काय आपल्याला असा कोणता म्हणजे अक्षर गट राहील की त्याच्या शेवटी काय स्वर येईल. ठीक आहे, तर आपण सिंपल तेवढं न करण्यापेक्षा शेवटचा अक्षर घेऊ ना. एबीसीडी डी, सी नंतर डी येत आहे, तर हे काय झाला स्वर आहे का नाही. एम एन ओ, एन नंतर काय येत आहे ओ येत आहे. ओके, हा एक स्वर मिळाला. वाय झेड, झेड स्वर आहे का नाही तर ते व्यंजन आहे. आय जे के एल हे सुद्धा काय आहे
तर व्यंजन आहे. ओके. PQRS हे सुद्धा काय तर व्यंजन आहे. ओके. तर काय फक्त एक एक काय मिळालं, तर आपल्याला काय मिळालं, तर हे स्वर मिळालं. ओके. तर तुम्ही असा सुद्धा लॉजिक लावून प्रश्न सॉल्व्ह करू शकता. हम्म. आता याच्यामध्ये काय तर ए हे बेरीजने दर्शविलेले आहे, बी हे गुणाकारने दर्शविलेले आहे, सी हे वजाबाकीने दर्शविलेले आहे आणि डी हे भागाकारने दर्शविले आहे. तर खालील समीकरणाचे मूल्य काय असेल? ओके. सो तुम्ही याच्यामध्ये सिंपली व्हॅल्यू पुट करा. ठीक आहे. ए म्हणजे काय बेरीज होते, डी म्हणजे काय होते भागाकार होते, बी म्हणजे काय होते तर गुणाकार होते आणि सी म्हणजे काय होते तर वजाबाकी होते. याच्यामध्ये पुट करून सॉल्व्ह केले तर उत्तर आपल्याला 18 मिळून जाईल. खूप सोपी प्रश्न होता. ओके. त्यानंतर नेक्स्ट. तर काय दिलेले समीकरण संतुलित करण्यासाठी कोणत्या दोन संख्याची अदलाबदली करावी लागते? अशा प्रश्नाला सुरुवात तुम्ही नाही का लास्ट ऑप्शन पासून करा. ठीक आहे. 2-3 पुट करा, त्याच्यानंतर मग काय 6-7 पुट करा, याच्यामध्ये तुमचं उत्तर मिळून जाईल. ठीक आहे. तर कधी असा प्रश्न लास्ट पासून सुरुवात करा. त्याच्यानंतर दिशादर्शन खूप सोपी आहे. ठीक आहे. सोनू 21 मीटर उत्तरेला गेला, मग उजवीकडे चालून वळून. ठीक आहे. तर हा प्रश्न मी इथे टाकेन, तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. ओके. टेलिग्रामला. त्यानंतर काय मराठी ग्रामर. काय यकचित म्हणजे काय होते तर सामान्य, शूद्र, कोणीही, त्याला काय म्हणतो आपण यकचित म्हणतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट काय थंडी गात्रे कापतात पण डोळे वातावरण शीतलतेने सुखावणे. ठीक आहे. आता काय अशा प्रकारे वाक्य दिलेलं असतं. काय कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरून तयार होणारी अचूक वाक्यरचना. ठीक आहे. आपल्याला काय अचूक वाक्यरचना आपल्याला करावी लागते. ओके. तर याचं काय थंडीने गात्रे कापतात पण डोळे वातावरणातल्या शीतलतेने सुखावतात. अशा प्रकारे काय तुम्ही बेसिक वाचून तुम्ही ते सॉल्व्ह होईल, एवढं काही कठीण राहत नाही. हम्म. त्यानंतर काय खालील शब्दसमूहाचा योग्य क्रम लावून तयार होणारी अचूक वाक्यरचना निवड. ठीक आहे. याच्यासाठी खूप आता स्पेसिफिक नॉलेज पाहिजे किंवा खूप अभ्यास पाहिजे याची काही गरज नाही. ठीक आहे. सिंपल आपल्याला मराठी इथे चांगल्या प्रकारे. ओके. तर काय पडल्यामुळे पाऊस नदीचे पोट मुसळधार फुगले होतात. हे वाक्य काय नॉनसेन्स वाक्य वाटतं. तर आपल्याला काय याला सरळ अरेंजमेंट करावं लागतं. सुरुवातीला काय पहिल्यांदा काय होईल, मुसळधार पाऊस पडल्यामुळे काय नदीचे पोट फुगले होते. झालं. याच्यात काही खूप अभ्यास करायची गरज आहे का? नाही. त्याच्यामुळे काय मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले. पाऊस पडल्यामुळे मुसळधार पोट फुगले होते नदीचे. आता काय नॉनसेन्स वाक्य तीन सुद्धा, तुम्ही तिन्ही वाक्य वाचलं, तिन्ही नॉनसेन्स आहे. फक्त एकच वाक्य हे थोडं काय याच्यानुसार जुळते. ठीक आहे. तर ते बेसिक बेसिक प्रश्न असतात. हम्म. आता पहा हा काय प्रमत. प्रमत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ठीक आहे. मला आता प्रमतचा अर्थ माहित नव्हता, कधी वाचण्यात पण नाही आला. ठीक आहे. पण आता काय प्रमत म्हणजे आता समानार्थी प्रेमळ दिलाय, प्रेमळ, प्रेमादर आणि दुर्मुखलेला. आता प्रेमळ आणि प्रेमादर हे दोन शब्द मला सारखेच वाटले, तर मी हे दोन ऑप्शन पहिल्यांदा कॅन्सल केले. ठीक आहे. आता प्रमत आणि उन्मत म्हणजे थोडा उच्चार सुद्धा सारखा वाटत होता, प्रमत, उन्मत. त्याच्यामुळे मग काय मी याला समानार्थी घेतलं. परफेक्ट मला माहित नव्हतं प्रमतचा अर्थ काय होते. ठीक आहे. फक्त एक लॉजिक लावून प्रमत, उन्मत. ठीक आहे. अशा प्रकारे मारून दिलं. ठीक आहे. त्यानंतर काय तर आई स्वयंपाक करते, आई स्वयंपाक करते या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर स्वयंपाक करणारी कोण? आई. ठीक आहे. काय करते? क्रिया कशावर होत आहे तर स्वयंपाकावर होते. ते काय सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. ठीक आहे. आईला प्रत्यय लागलेला आहे का? नाही. म्हणजे काय कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. आणि स्वयंपाक. ठीक आहे. स्वयंपाक काय आहे? कर्म आहे. तर त्याला काय म्हणतो आपण? सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतो. ज्या वाक्यामध्ये कर्म असते त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतो आणि ज्या वाक्यामध्ये कर्म नसते त्याला काय म्हणतो आपण? अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतो. ठीक आहे. पण करता असतो. ओके. सो काय आई स्वयंपाक करते काय सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. त्यानंतर काय समानार्थी शब्द ओळखा. ठीक आहे. खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा. तर काय पत्रास. आता पत्रास म्हणजे काय इथे मी काय लॉजिक लावला, एक मिनिट पेन काय बरोबर लिहत नाही आज. हम्म, हम्म. तर काय खाली शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पत्रास. तर पत्रास काय पत्रास म्हणजे पत्र पाठवणार होते का? काही लॉजिक नव्हतं जुळत. ठीक आहे. पत्रास म्हणजे भिनारा, पत्राची एक बाजू, हे सगळे मला नॉनसेन्स वाटत होते. फक्त आता पत्रास म्हणजे एक मिजाज, हे काहीतरी पॉझिटिव्ह वाटत होतं म्हणून मी मारलं उत्तर, तर ते उत्तर बरोबर आलं. ओके. त्यानंतर मग इंग्लिश. इट टूक एन हवर फॉर इट टूक एन इट टूक एक मिनिट
तर इट टूक an hour hmm. It took an hour for Bhag Singh family to settle under for the night in the outhouse. ठीक आहे. आता an hour हे मला बरोबर वाटलं. ठीक आहे. फार भाग सिंग फॅमिली हे सुद्धा वाटलं. टू सेटल अंडर फॉर हे मी काय सेटल डाऊन असतं कधी पण आपण वाचण्यात जर आलं तर काय सेटल अंडर म्हणतो का टू सेटल डाऊन म्हणतो आपण. ठीक आहे. काय सेटल डाऊन म्हणतो. त्याच्यामुळे हे जे चुकीचं दिलेलं आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॅसेज असतो. ठीक आहे. पॅसेज सोपी असतो. ठीक आहे. तुम्ही जर वाचलं तरी काय तर एक उंदिराबद्दल होतं. ठीक आहे. उंदीर त्याच्या रूम मध्ये राहत होता त्याच्यामुळे काय तो त्याचा रूममेट होता. ठीक आहे. तर पॅसेजचं नाव काय दिलं मी उंदीर त्याच्यासोबत राहतो म्हणून काय त्याचा तो रूममेट झालेला होता. अशा प्रकारे मी त्याचं उत्तर मारलेलं होतं. तर हा जो पॅसेज होता काय होता तर डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगवर पॅसेज होता. ओके. त्यानंतर काय विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू विथ रिस्पेक्ट द पॅसेज. तर काय द माऊस लव द पिंक्स ऑफ डिश. तर हे ते चुकीचं वाक्य होतं. ठीक आहे. तर असे पॅसेज वरती काय जवळपास 5 प्रश्न होते. 5 ते 6 प्रश्न. ओके. तर काय आपल्याला इथं विरोधार्थी शब्द ओळखायचा असतो. ओके. अप्रोप्रिएट एंटोनिम्स ऑल कॉर्नर्स ऑफ द रूम अँड इवन अप्रोच माय बेड. इथं काय होतं अप्रोचचं काय होतं अप्रोच करणे म्हणजे काय एखाद्या गोष्टीकडे टूवर्ड मध्ये काय जाणे होते. ठीक आहे. एखाद्या गोष्टीकडे जाणे. अप्रोच लावणे म्हणजे काय एखाद्या गोष्टीचा विचार करणे अनालिसिस करणे त्या गोष्टीकडे जाणे. ठीक आहे. पण मूव्ह अवे त्याच्या विरोधार्थी काय होतं मूव्ह अवे त्या गोष्टीपासून दूर जाणे. ओके. त्यानंतर जीकेचे प्रश्न होते. ही भारतात त्यांच्या व्यावसायिक उपग्रह ब्रँड सेवा सुरू करणारी भारतीय अंतराळ नियामक इन स्पेस कडून मान्यता प्राप्त करणारी पहिली संस्था ठरली होती. कोणती वनवेब इंडिया. त्यावेळेस काही चर्चेचा मुद्दा होता त्याच्यामुळे माझं प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं होतं. त्यानंतर हा सुद्धा फार चर्चेचा मुद्दा होता. ठीक आहे. तर तुम्ही यशाची परिक्रमा जर वाचत असाल तर त्यामधून तुम्हाला टीसीएस चे भरपूर प्रश्न मिळून जातील. ठीक आहे. जर आता तुम्ही काय जानेवारी पासून जर सप्टेंबर पर्यंत परिक्रमा एकदा रिवाइज केली ना तर तुमचं काय जीके चे प्रश्न इझिली सॉल्व्ह होऊन जातील. टीसीएस नाही का म्हणजे टीसीएस म्हणजे आता जर तुम्ही परिक्रमा वाचत असाल तर काय सिंपल आता जे आता महाज्योती बार्टीचे जे सुद्धा पेपर झाले तुम्ही जर परिक्रमा जर चांगल्या प्रकारे तुमचे जवळपास 20 ते 30 प्रश्न असेल आरामात सॉल्व्ह होत होते. ओके. तर परिक्रमा चांगल्या प्रकारे वाचून घ्या. ठीक आहे. परिक्रमा विश्लेषणचे मी काय व्हिडिओ टाकलेत ऑगस्ट आणि मे महिन्याचे तर ते तुम्ही पाहून घ्या एकदा. तसं मी समोर येणाऱ्या काही दिवसामध्ये पूर्ण परिक्रमाचं विश्लेषण व्हिडिओ घेऊन येणार आहे. सो आधी आता हे पेपर सुरू असल्यामुळे मला काय ते टाकता येत नाही. तर लवकरच आपण ते सुद्धा सिरीज घेऊन येऊ. तर काय भारताच्या सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिकल बोटीला रिकामी जागा म्हणतात जी पर्यावरणात अनुकूल सागरी वाहतुकीच्या दिशेने महत्वपूर्ण वाटचाल अधोरेखित करते. काय बॅराकुटा. त्याचं उत्तर काय होतं बॅराकुटा. हा सुद्धा वाचण्यातलाच भाग होता. परिक्रमामधून सगळे प्रश्न आलेले होते. ओके. हा तर फार चर्चेचा मुद्दा होता तरी पण माझा चुकला होता प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग रिप्लेस इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 कन्फर्म बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 24 फेब्रुवारी 2024. ओके. 24 फेब्रुवारी 2024. तर काय होतं भारतीय साक्ष कायदा. ठीक आहे. भारतीय साक्ष कायदा 2023. ठीक आहे. एव्हिडन्स ऍक्टच्या जागी काय आला होता तर भारतीय साक्ष कायदा आलेला होता. तर हा प्रश्न माझा चुकलेला होता. मी त्याचं उत्तर काय मारलं तर ऑप्शन क्रमांक 3 मारलं होतं भारतीय न्यायसंहिता मारलं होतं. न्यायसंहिता झालं होतं पण ते याच्यासाठी होतं दुसऱ्या याच्यासाठी. ओके. तर आता याच्यामध्ये लॉजिक आता हे काय आपल्याला तेवढं काय माहित नव्हतं याबद्दल काय इंटरनॅशनल सोलर अलायन्स 6वी असेंब्ली इंटरनॅशनल सोलर अलायन्स उपक्रमावर चर्चा करणार आहेत. तर त्यात खालीपैकी कोणत्या बाबीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तर या प्रश्नाचं मला काय उत्तर माहित नव्हतं. मग आपला आयोगाचा एक पॅटर्न म्हणजे काय सर्व विधाने सत्य आहे. त्याच्यामुळे सर्व विधाने सत्य आहे मारून दिला. उत्तर हे बरोबर आलं. ओके. तर आता हा प्रश्न पहिल्या आन्सर कीने माझं बरोबर होतं लिक्विड क्लोरीन मारलं होतं पण सेकंड आन्सर कीने काय माझे आयुष्य बरबाद करून टाकले या प्रश्नाने. ओके. सो काय व्हॉट इज द प्रायमरी केमिकल यूज डिसकंटॅमिनेटेड वॉटर म्हणजे जे अशुद्ध पाणी असते ते साफ करण्यासाठी कोणत्या प्रायमरी केमिकलचा वापर केला जातो. आपल्याला माहित आहे की क्लोरीनचा जास्त वापर केला जातो. ठीक आहे. तर हा प्रश्न काउंट कॅन्सल केला मला आतापर्यंत नाही समजला. त्यानंतर काय या भारतीय वायुसेनेच्या वैद्यकीय शाखेतील एअर मार्शल पदावर पदोन्नती मिळालेल्या दुसऱ्या महिला अधिकारी बनलेल्या आहेत. तर हा खूप चर्चेचा विषय होता त्यावेळेस कोण एअर मार्शल साधना
एस नायर हा सुद्धा काय परिक्रमामधून प्रश्न आलेला होता. त्यामुळे परिक्रमा चांगल्या प्रकारे वाचणे खूप महत्वाचं आहे. पहिल्या महिला घडामोडी ज्या आहेत, पहिल्या महिला झाल्या त्यांच्यावर प्रश्न विचारू शकतात. ओके, तर त्या अनुषंगाने तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून घ्या. आता इथे सुद्धा काय मी आपले लॉजिक लावले इथे. पहिल्या आन्सर किने बरोबर आला, पण सेकंड आन्सर किने हा प्रश्न सुद्धा त्यांनी कॅन्सल केला. ओके, काय 11, त्यानंतर 12, त्यानंतर 13, त्यानंतर काय 14. तर काय अंत्यसंस्कारासाठी लाकडाच्या जागी पर्यायी इंधन म्हणून बायोमास कृषी वृक्ष अपशिष्ट लाकूड वापरण्यासाठी प्रायोजित आधारावर स्मशानभूमी ओळखल्या गेल्या आहेत. तर काय मग आपले लॉजिक आहे 11 आणि 14 काढून टाकायचे. 12 आणि 13 पैकी उत्तर असेल तर 13 मारला, तर हे उत्तर पहिल्या आन्सर किने बरोबर आला, तर सेकंड आन्सर किने हा प्रश्न कॅन्सल झाला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, रिझनिंगचे प्रश्न. दिलेल्या मालिकेत प्रश्नाची जागी योग्य संख्या निवडा. ओके, आता 13 नंतर 28 आले, म्हणजे 13 दुने 26 प्लस 2 म्हणजे किती झाले 28. 28 दुने 56 अधिक 2 58 झाले, म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये काय 2 2 ची वाढ होते. ठीक आहे, 8 दुने 16, 16 आणि 2 18, 18 आलं. ठीक आहे, पुन्हा काय 8 दुने 16, मग आखरी काय येते पुन्हा 8 येते. तर 8 वाला कुठं आहे, एकच ऑप्शन आहे तो कोणता, हा, त्याच्यामुळे काय 478 हे उत्तर येईल. हे सुद्धा खूप सोपे होतं. ठीक आहे, पुस्तकाच्या एका कपाटामध्ये काय एकावर एक रचलेली पुस्तके आहेत. एका विशिष्ट पुस्तक वरपासून 26व्या आणि तळापासून 37व्या स्थानावर आहे. ठीक आहे, तर या पुस्तकांच्या कपाटातील एकूण संख्या निश्चित करा. तर काय 26 प्लस करायचं कधी. ठीक आहे, असे प्रश्न दिले 26 प्लस 37. ठीक आहे, आता किती झाले 6 6 12 आणि 1 1303. ठीक आहे, हात चालला 1. ठीक आहे, 2 आणि 3 5 आणि 1 6, 63. तर 63 मायनस 1 किती उत्तर आला 62. असे जेव्हा उत्तर येते पहिल्यांदा बेरीज करायची. ठीक आहे, 63 उत्तर आला. आता त्या जवळपास पहा 63 64 आहे का नाही दिसतंय, मग काय 63 मधून 1 मायनस करा 62 उत्तर आहे. ओके, तर याच्यामध्ये आपला लॉजिक लागते का, जर प्रश्नाचं उत्तर नसेल येत काय तर काय मग आपला लॉजिक लावून पहा. ठीक आहे, कोणता 60 61, त्यानंतर काय 62 आणि काय 65. सांगितल्याप्रमाणे जर उत्तर येत नसेल तर हा फंडा तुम्ही वापरा. 60 कटला, त्यानंतर काय 65 कटला, या दोन पैकी एक उत्तर आलं 62. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. ओके, तर हा प्रश्न डिझाईनचा होता, सिटिंग अरेंजमेंट. तर तुम्ही सिटिंग अरेंजमेंट करून काय या प्रश्नाचं उत्तर काढता आलं असतं. ओके, ॲश उत्तर येते त्याचं. हा सुद्धा सोपीच प्रश्न होता, काय तेवढं नाही. ठीक आहे, रिजनिंगचे तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करून घ्या, खूप सोपे आहेत. असं काही खूप भयानक कॅल्क्युलेशन करायचं असं काहीच नाही. ते मराठीचे थोडे समानार्थी विरुद्धार्थी शब्द एकदा पाहणे खूप महत्वाचं आहे. काय तर पुढारलेले या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, तर काय पुढारलेल्याच्या विरुद्ध काय तर मागासलेले. काय पुढारलेच्या विरुद्ध मागासलेले. आता काल आपण सांगितलं होतं की काय पहिले पद जे आहे ते संख्या दर्शवते. ठीक आहे, संख्या दर्शवते त्याला काय म्हणतो आपण द्विगु समास असे म्हणतो. आणि कर्मधारय समास कसं ओळखायचा, तर पहिले पद हे विशेषण दाखवते. ठीक आहे, जसा पांढरा शुभ्र, समाहार द्वंद्व. ठीक आहे, सम आहार. ठीक आहे, आहार दिसला म्हणजे काय याच्यामध्ये मग मीठ भाकर लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर पाला पाचोळा, त्याच्यानंतर मग काय असे भरपूर सारे उदाहरण आहेत. ठीक आहे, समाहार द्वंद्व आहारासाठी वगैरे वगैरे त्याच्यामध्ये येते. ओके, आता मीठ भाकर म्हणतं मीठ भाकर येते का त्याच्यामध्ये, मग आला भात भाजी सगळंच आपलं येतं. ठीक आहे, मीठ भाकर म्हटलं तर. हा प्रश्न माझा चुकला होता. ठीक आहे, तर काय समूहदर्शक शब्द सांगा. हत्तींचा काय तर सिंपल काय होता, हत्तींचा कडप होता. मी हत्तीचा कुंज मारला त्याच्यामुळे हा सोपी प्रश्न गेला. आणि या एकेका प्रश्नामुळे काय होते आपली रँक कमी येते आणि आपलं काय कट ऑफच्या बाहेर पडतो. ठीक आहे, काय नाही जर आपल्याला सरळ जेव्हा एक्झाम काढायचे तर 80-85 जर मार्क आपल्याला आले ना तर खूप चान्स आहे आपल्याला लागायचा. ठीक आहे, पण 1-2 मार्क जरी कमी आले ना तर खूप मग पस्तावा होतो. ठीक आहे, जेव्हा आपलं सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव येत नाही तेव्हा त्याचा खूप त्रास होतो. आता जवळपास 1 वर्ष झाला BMC च्या मुलांना जॉईनिंग मिळाली. आम्हाला
2 मार्कामुळे काय आपण वंचित राहिलेलो आहोत. आता बघू वेटिंग मध्ये क्लिअर झालं तर खूप बरं होईल. त्यानंतर काय बालकवींचे पूर्ण नाव काय होते? बालकवींचे पूर्ण नाव काय होते? तर त्या अनुषंगाने तुम्ही जे काही महाराष्ट्रातील कवी आहेत, त्यांचे लेखक आहेत, त्यांचे काय नाव चांगल्या प्रकारे करून ठेवा. सो काय त्र्यंबक बापूजी ठोंबरे. बालकवींचे पूर्ण नाव काय? तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे आहे. त्यानंतर काय खालीलपैकी वाक्प्रचार व अर्थ यांची काय अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा. तर आत्मा थंड करणे म्हणजे काय? तर मन तृप्त करणे हे बरोबर आहे. आपल्याला काय अयोग्य जोडी ओळखायची आहे. आमिष दाखवणे म्हणजे काय? तर प्रलोभन देणे, ठीक आहे, लालच देणे. आकाश पातळ एक करणे म्हणजे काय? तर खूप आरडाओरडा करणे. आता कंबाईन गट व मुख्यची जी एक्झाम झाली होती 2024 ची, त्याच्यामध्ये काय आकाश पातळ एक करण्यावर प्रश्न होता. बिलकुल जशाच तसा आकाश पातळ एक करणे काय खूप आरडाओरडा करणे. कुठं दिलं तर मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकात हे वाक्य जसेच्या तसे दिलेले आहेत. तर अभय देणे म्हणजे भीती दाखवणे होते का? नाही. अभय म्हणजे काय होते? भीती न दाखवणे होते. भय म्हणजे काय? ते भीती दाखवणे. आणि म्हणजे लागला म्हणजे काय होते? नाही दाखवणे, भीती न दाखवणे. अभय देणे म्हणजे काय? भीती न दाखवणे होते. पण इथे काय भीती दाखवणे दिला. त्याच्यामुळे अयोग्य जोडी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हे काय चुकीचं आहे, अयोग्य जोडी आहे. त्याच्यानंतर सामासिक शब्दाचा काय विग्रह करा. भेदाभेद. भेदाभेद म्हणजे भेद आणि भेद होते का? नाही. तर भेद किंवा अभेद. ठीक आहे. भेदाभेद म्हणजे काय होते? भेद किंवा अभेद होते. त्यानंतर इंग्लिशचा प्रश्न होता की ठीक आहे. खूप सारे असे 4 स्टेटमेंट दिले होते. या प्रश्नामध्ये मला काय समजत नव्हतं. नंतर मग मी खूप म्हणजे काय असे काय काय शब्द वाटले मला की ज्याच्यामध्ये चूक दिलेला आहे. ठीक आहे. आता जसा बिझनेस मला हा चुकीचा वाटला, त्याच्यामुळे याला मी चूक केलं होतं. त्याच्यानंतर मला इथं कुठं चुकीचा वाटला होता शब्द. अनकम्फर्टेबली हा असा शब्द मी कधी ऐकला, त्याच्यामुळे याला चूक केलं. त्याच्यानंतर स्लीव मला चुकीचा वाटला. ठीक आहे. त्यानंतर इथे काय चुकीचं वाटलं होतं मला. फूट स्टेप्स बरोबर आहे. इन अनदर मिनिट दे हॅड कॅन्डल बर्निंग युझिंग द एम्प्टी एंड ऑफ सिगार मला थोडंसं चुकीचं स्पेलिंग वाटलं. ठीक आहे. वेन द हे फ्लेअर चुकीचं वाटलं. त्याच्यानंतर मग ठीक आहे. तर अशा प्रकारे मला काय काय शब्द चुकीचे वाटले, त्याच्यामुळे मी याला बरोबर केला नाही. माझं उत्तर बरोबर आलं. ओके. आता हा प्रश्न काय आता द पाय वॉज व्हेरी स्वीट बट द केक वॉज मोर स्वीट. ठीक आहे. आता हे कसं कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं काय क्वेश्चन आहे. सो इथं मोर जेव्हा येते तर काय मोर स्वीटर पाहिजे, मोर स्वीट येत नाही. त्याच्यामुळे काय हे चुकीचं आहे. काय हे चुकीचं आहे. तर मोर स्वीटर पाहिजे होतं. मोर स्वीटर पाहिजे होतं. त्याच्यामुळे काय मोर स्वीट हे चुकीचं दिलेलं आहे. त्यानंतर मग यू काय फ्रॉम द सिलेक्ट ऑप्शन सिलेक्ट द मोस्ट सुटेबल प्रोवर्ब. ठीक आहे. आपल्याला काय मनी वापरतात ज्याला आपण म्हणतो प्रोवर्ब, वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा आहे. यू शुड अवॉइड बाईंग अननेसेसरी एसेट वेन यू कॅन डू विथ फार चिपर ऑप्शन. ठीक आहे. जेव्हा तुम्ही काय स्वस्त याच्यामध्ये घेऊ शकता तर मग तुम्ही महाग याच्याकडे कशाला जाल. ठीक आहे. जेव्हा मग याचा अर्थ काय जेव्हा तुम्ही गाय घेऊ शकता म्हणजे काय वाय बाय यू काव म्हणजे तुम्ही गाय कशाला घेता जेव्हा दूध काय खूप स्वस्त आहे. दूध जेव्हा स्वस्त आहे तुम्ही गाय कशाला घेता आहे त्याच्यासोबत काय जुळत आहे. त्याच्यामुळे त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 हे होतं. याचं काय तर एक सिच्युएशन दिली होती काय इडियम आपल्याला ओळखायची होती. सिच्युएशन दिली आहे काय ॲज द प्रोजेक्ट डेडलाईन अप्रोच द टीम रिअलाइज दे नीडेड टू वर्क टुगेदर अँड डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग टू कम्प्लीट द टास्क ऑन टाइम. ठीक आहे. त्यांना काय एक टास्क दिला होता कंपनीला. त्या याच्यामध्ये काय त्यांना तो टास्क कम्प्लीट करायचा होता. म्हणजे काय तुम्ही सगळी मेहनत लावा काय पुल आउट ऑफ ऑल द स्टाफ. तुम्ही आपली सगळी म्हणजे सगळे प्रयत्न लावून काय हे काम पूर्ण करा. ठीक आहे. तर काय त्याचं उत्तर येत होतं पुल आउट ऑफ द स्टॉप्स. हिट द सॅक म्हणजे काय होते तर झोपणे होते. ठीक आहे. गो टू द बेड. ठीक आहे. थ्रो इन टॉवेल म्हणजे काय तर थ्रो इन टॉवेल म्हणजे जवळपासच असणे एखादी गोष्ट. कट टू चेस म्हणजे काय तर शॉर्टकट मारणारे. ओके. कट टू चेस म्हणजे काय शॉर्टकट मारणारे लोक. आता काय सिनोनिम्स ओळखायचं कोणाचं इक्विवोकल. इक्विवोकल म्हणजे काय संदिग्ध. संदिग्धला आपण काय म्हणतो तर एम्बिग्वियस. ठीक आहे. एम्बिग्वियस म्हणजे कन्फ्युज बफल करणारे. ठीक आहे. तर इक्विवोकल म्हणजे काय ते संदिग्ध असते आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये खूप डाऊट वाटतो अशा गोष्टी. ओके. तर एम्बिग्वियस त्यातच काय सिमिलर काय सिनोनिम्स ओळखायचं होतं इक्विवोकलचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. द ट्रेन इज शेड्यूल टू डिपार्ट 8:09 PM. काय त्याचं 8:09 PM येते. ठीक आहे. एखादी टाइम असेल तर आपण काय म्हणतो 8
एट लावतो. ठीक आहे. एखादी प्लेस असेल तर आपण काय लावतो, एट लावतो. दिवस असेल तर काय, ऑन मंडे, ऑन संडे आपण ऑन लावतो त्याच्या आधी. ठीक आहे. दिवसासाठी असते ऑन. मंथसाठी काय असते, मंथसाठी इन असते काय, इन जानेवारी, इन फेब्रुवारी, इन मार्च वगैरे. तर इन कायच्यासाठी, महिन्यासाठी असते. ओके. इन द इव्हनिंग, इन द मॉर्निंग वगैरे. सो आता इथे काय, इथे बघा आता काय, वेन आय, हे कंजक्शनचं वाक्य आहे. वेन आय आस्क हर. ठीक आहे. जेव्हा कंजक्शन लागलं, हे वाक्य कसं आहे, पास्टचं आहे. ओके. सो पास्टच काय, वर्क वन सुद्धा पाहिजे. तर काय, रीड सुद्धा काय, पास्ट चं वाक्य आहे. ठीक आहे. रीड, 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 रीडिंग. ठीक आहे. तर याचे तिन्ही फॉर्म कसे आहेत, रीड, रीड, रीडिंग, रीड, 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 रीडिंग. ओके. V1, V2, V3, V4. सो हे काय V2 आहे, त्याच्यामुळे रीड हे येईल. शी रीड द बुक वेन आय आस्क हर. त्यानंतर जनरल नॉलेजचे क्वेश्चन. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या 2023 प्रकाशित झालेल्या वार्षिक अहवालात 2022 मध्ये भारतीय स्त्रियांविरुद्ध गुन्ह्यात काय त्याची वाढ दिसून आली 4%. ठीक आहे. हा प्रश्न चुकला, एवढं कोण लक्षात नाही राहत. हा प्रश्न सोपा होता. काय, स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत 2022-23 अंतर्गत काय, प्रसिद्धीसाठी भित्ती, पूल आणि लक्षवेधी ठिकाणी भीतीचित्रांचे रंगवण्यात आलेले होते. काय, तर स्वच्छ सर्वेक्षण 2023च्या प्रसिद्धीसाठी. हा खूप सोपी प्रश्न होता, बेसिक प्रश्न होता. ठीक आहे. याचं उत्तर तुम्ही देत होता. ठीक आहे. जानेवारी 2024 मध्ये भारत स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्वेटरी स्को मध्ये काय ऑब्झर्व म्हणजे, हा सुद्धा प्रश्न मी कुठून वाचला होता, तर परिक्रमामधून वाचला होता. ते माझं प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं होतं. तर इथं काय, तर इथे काय दिलं आहे, CGHS. ठीक आहे. CGHS कुठे कुठे सगळे येतात. त्याचं माय CGHS ॲप होता. ठीक आहे. ते आरोग्य नोंदी आणि माहिती संसाधन पोहोचण्यासाठी तयार केलेले ॲप होते. त्यानंतर याचं उत्तर होतं व्हिटॅमिन ए. ठीक आहे. मिझल्स जेव्हा आउटब्रेक झाला. ठीक आहे. मिझल्स रिस्पॉन्स ऍक्टिव्हिटी 2 डोजेस ऑफ व्हिटॅमिन ए वी आर गिवन टू ऑल फिवर पेशंट विथ रॅश 24 hours अपार्ट. ओके. मिसल कशाच्या कमतरतेमुळे होते, तर व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे होते. ठीक आहे. बेसिक सायन्सचा प्रश्न होता. त्यानंतर काय, हा सुद्धा काय परिक्रमामधून प्रश्न आलेला होता. खालीलपैकी राजकारणातील कोणत्या व्यक्तीला फेब्रुवारी 2024 मध्ये फ्रेंच सिनेटचे अध्यक्ष गेरार्ड लाचर यांनी औपचारिकपणे काय शेवल्यारेड्डी ते लालिझन डी ऑनरने सन्मानित केले होते. कोणते, शशी थरूर. हा सुद्धा प्रश्नाचं उत्तर काय आता बरोबर आलेलं होतं. बघा 4 ऑप्शन. ह्या प्रश्नाने खूप गडबड केला. हा प्रश्नामुळे पुन्हा सुद्धा माझी जिंदगी बर्बाद झाली. ओके. सो काय, प्रथम कृषी साहिल तरुण, आणि हे इंग्लिश मध्ये जर आपण सॉल्व्ह केला, हा प्रश्न तुम्ही एकदा सॉल्व्ह करा. याचं उत्तर काय येईल ते मला सांगा. माझं पहिलं आन्सर की प्रथम उत्तर हे बरोबर दिलं होतं. नंतर माहित नाही कोणी घेतला हे ऑब्जेक्शन, आणि त्या ऑब्जेक्शन मुळे सगळं काही खेळ खंडोबा झाला. ऋषी उत्तर दिलं सेकंड आन्सर की नाही. तर तुम्ही जर याला इंग्लिश मध्ये सॉल्व्ह केला तर याचं उत्तर प्रथम येईल, आणि मराठीमध्ये पाहिलं तर तसं प्रथमच उत्तर पाहिजे, पण ऋषी उत्तर आता काय दिलं काय समजलं नाही मला. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. हे खूप बेसिक प्रश्न आहेत. ठीक आहे. मी टाकून देतो टेलिग्रामला PDF, तुम्ही तिथून सॉल्व्ह करून घ्या. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर मग सेक्शन 4 लागलेला होता. ठीक आहे. खूप सोपी प्रश्न होता. किती छान आहे गुलाब. आता काय, उद्गारार्थी वाक्य आहे, उद्गारवार्थी चिन्ह दिलेलं आहे, त्याच्यामुळे काय आहे, उद्गारवार्थी वाक्य आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. सापाला का कोणी दूध पाजले, याचं काय, या वाक्याचे काय विधानार्थी वाक्यात रूपांतर करा म्हणत होतं. ठीक आहे. तर सापाला का कोणी दूध पाजेल, कोणीही सापाला दूध पाजणार नाही. झालं सिंपल. वाक्य विधानार्थी वाक्य बनवायचं होतं. आता काय, विनोबा हे कोणत्या लेखकाचे टोपण नाव होते. ठीक आहे. तर लेखक आणि टोपण नाव हे सुद्धा चांगल्या प्रकारे करून घ्या. ठीक आहे. जेवढे काही लेखक आहेत त्यांचे नावं वगैरे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. तर काय, विनोबा हे कोणत्या लेखकाचे टोपण नाव होते, तर विनायक नरहर भावे यांचे हे टोपण नाव होते. त्यानंतर काय, तर ज्यास कोणी शत्रू नाही असा कोण, तर अजात शत्रू. आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते, या अर्थाला साजेशी अचूक मन निवडा. काय, आपला हात जगन्नाथ. काय, आपला हात जगन्नाथ. मनकवडा म्हणजे काय, दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा. मनकवडा या शब्दाचा अर्थ काय, तर दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा. त्याला काय म्हणतो आपण, मनकवडा असे म्हणतो. तर काय, बाहेर गावी जाताना सोबत घेतलेले अन्न. ठीक आहे. खूप सोपी प्रश्न होता. बाहेर जाताना आपण काय घेतो सोबत, शिदोरी घेतो. याचं काय खूप अभ्यासाची गरज आहे का, नाहीतरी पण मुलांनी चुकवला प्रश्न.
केळवण म्हणजे काय, ते नवरा नवरीचं जेवण राहते त्याला आपण केळवण म्हणतो. नैवेद्य म्हणजे काय, आपण देवाला जे जेवण देतो त्याला नैवेद्य म्हणतात. हम्म. याच्यानंतर काय तर इडियम दिलेली होती, ठीक आहे. इडियम आपल्याला ओळखायची होती. शुडंट गिव्ह अप द डे जॉब. त्याच्याचं काय होतं, समवन इज नॉट व्हेरी गुड इट एट समथिंग. ओके. इवोक्स आपल्याला काय करायचं होतं, विरोधार्थी शब्द ओळखायचा होता. इवोक करणे म्हणजे काय होते, प्रोवोक करणे, ठीक आहे. उत्तेजित करणे वगैरे आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. उत्तेजित वगैरे करणे. इवोक म्हणजे काय होते तर उत्तेजित करणे. आणि रिप्लेस काय म्हणजे त्याला दाबून ठेवणे, ठीक आहे. त्याला काय करणे, दाबून ठेवणे. त्याच्या इवोकच्या विरोधार्थी काय येईल तर रिप्लेस हे येईल. अंडरमाइन, ठीक आहे. एखाद्याच्या अधिपत्याखाली असणे त्याला काय म्हणतो आपण, आपल्याला काय ओळखायचं होतं याचं, सिलेक्ट द वर्ड ऑप्शन सेम मिनिंग, ठीक आहे. म्हणजे सिनोनिम्स ओळखायचं होतं. तर अंडरमाइन म्हणजे काय, सॅबॉटेज. एकाला एखाद्या आपला सार्वभौमत्व ठेवणे किंवा मग त्याला काय आपण म्हणतो त्याला आपल्या अधिपत्याखाली ठेवणे त्याला काय म्हणतात तर सॅबोटेज असे म्हणतात. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर PQRS हा एक क्रम लावायचा होता. ओके. तर वाक्याची सुरुवातच काय द पासून झालेली आहे. मोरेवर किंवा हे रिझल्ट हे वाक्याची सुरुवात होत नाही, किंवा दिस म्हणजे एखाद्या वाक्याबद्दल बोलत आहे, ठीक आहे. तर वाक्याची सुरुवात कुठून झाली, द एडव्हेंट ऑफ सोशल मीडिया, ठीक आहे. द एडव्हेंट ऑफ सोशल मीडिया पासून म्हणजे काय, ए पासून सुरुवात होणारे वाक्य काय आपलं बरोबर असेल. त्याच्यानंतर काय अपोजिट ओळखायचं होतं आपल्याला. काय चूज द ऑप्शन विच अँटोनिम्स अपोजिट ऑफ द वर्ड profound to complete the sentence given below. The speaker delivered a fill in the blank speech that left the audience with much uh, contemplate. Okay, so काय त्यात उत्तर येत होतं शालो. काय येत होतं, शालो हे उत्तर येत होतं, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा PQRS, ठीक आहे. त्याला पॅराजंबल आपण म्हणतो. तर पॅराजंबलचे प्रश्न असतात, त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे पाहून घ्या, ठीक आहे. तर काय द पासून पुन्हा सुरुवात झाली तर स्ट्रॉंगेस्ट मॅन इन इंटरनॅशनल स्ट्रॉंगमन, ठीक आहे. तर हे काय आपलं ए पासून सुरुवात होणार वाक्य सुद्धा काय बरोबर आहे. ओके. त्यानंतर जनरल नॉलेज प्रश्न होते. मार्च 2025 मध्ये माहितीनुसार महाराष्ट्र राज्याचे वित्त आणि नियोजन खात्याचे मंत्री कोण तर अजित पवार. ओके, हा खूप सोपी प्रश्न होता. त्यानंतर काय भारताच्या बहुआयामी दारिद्र्य निरीक्षण 2023 अहवाल नुसार वर्ष 2015 ते 2016 आणि 2019 ते 21 दरम्यान बहुआयामी दारिद्र्यात लोकसंख्येचे प्रमाण काय घसरलेले आहे. त्यानंतर हा प्रश्न परिक्रमामधून आलेला पुन्हा 2023 मध्ये घोडेस्वारी स्पर्धेत अर्जुन पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय स्त्री कोण तर दिव्या कृती सिंग. त्यानंतर काय तर खालीलपैकी कोणत्या राज्याने नोव्हेंबर 2023 मध्ये केंद्राकडे विशेष श्रेणीचा दर्जा देण्याची विनंती करणारा ठराव मांडला, तर कोणत्या राज्याने मांडला होता तर बिहार या राज्याने विशेष श्रेणीचा दर्जा मांडलेला होता. सुद्धा सगळे प्रश्न परिक्रमामधून आलेले आहेत. परिक्रमा तुम्ही एक दोनदा वेळा चांगल्या वाचून जा, सगळे प्रश्न तुमचे काय करंटचे बरोबर येतील. ओके. सो खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा 2024 खालीपैकी कोणी जिंकली तर भारतीय सैन्य दल याने जिंकलेली होती. त्याच्यानंतर आता इथे खूप लॉजिक लावला मी. काय वर्ष 2023 हा वाचल्याचा भाग होता माझा. बृहमुंबई महानगरपालिकेच्या बीएमसी खर्चाच्या अंदाजपत्राचा काय रुपये कोटी आहे, ठीक आहे. तर सर्वात महाग जे बीएमसी म्हणतो जगातली सगळ्यात आशियामधून सर्वात महाग महानगरपालिका कोणती आहे तर आपली मुंबई. तर त्याचा जवळपास अंदाजपत्रक सुद्धा किती राहील तर हा 54,256 करोड एवढा राहील. त्याच्यामुळे मी लॉजिक लावून मारला तर ते बरोबर आलेलं होतं, ठीक आहे. त्यानंतर रिजनिंगचे प्रश्न सोपीच असतात, तुम्ही एकदा हे चांगल्या प्रकारे पाहून घ्या. ओके. सो अशा प्रकारे आपण काय मी दिलेला पेपर आहे बीएमसी क्लर्कचा एक्झिक्युटिव्ह असिस्टंट 2024 ला पेपर झाला, ठीक आहे. तर अशा प्रकारे खूप सोपी पेपर होता, ठीक आहे. तर तुम्ही जो नागपूर महानगरपालिकेचा पेपर आहे तो सुद्धा खूप इझी असेल. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, मित्रापर्यंत शेअर करा, आणि माझ्या व्हिडिओला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.